नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। पहिल्यांदा माझ्याकडून आणि माझ्या पूर्ण परिवाराकडून तुम्हाला भोगीच्या आणि मकर संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला। तर मंडळी, आजचा व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर मी तुम्हाला एक डिस्क्लेमर देतो। आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आणि प्रत्येक व्यक्तीसाठी एक उपयोगी असणारा किंवा गरजेचा असा व्हिडिओ आहे। त्यामुळे ऑन द सिरियस नोट मी सिरियसली सांगतो तुम्हाला, हा आजचा व्हिडिओ न स्किप करता पूर्णपणे बघा, कारण का आजचा व्हिडिओ हा खरंच खूप 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 महत्त्वाचा आहे। हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या एखाद्या ठिकाणी जर चुकून मुकून तुमचा किंवा तुमच्या जवळच्या एखाद्या व्यक्तीचा अपघात जर झाला तर त्या ठिकाणी तुम्हाला या व्हिडिओची खूप मदत होईल। कारण का आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहे आपल्या गाडीमध्ये, टू व्हीलर असू दे, फोर व्हीलर असू दे, एनी व्हेकल कुठलंही असू दे, त्यामध्ये एक छोटंसं फर्स्ट एड किट असतं। पण भरपूर वेळा ते किट आता मी तुम्हाला ॲक्टिवातलं सांगतो। ॲक्टिवामध्ये माझं किट होतं, ते किट कधी तिथून निघालं आणि कधी घरात जाऊन एका कोपऱ्यात पडलं मलाही माहीत नाही। पण असं प्रत्येकाबरोबर होतं, आपल्या गाडीमध्ये प्रत्येकाच्या गाडीमध्ये एक ना एक तर किट असतं। आणि ते किट हे काय असतं, त्याच्यातल्या प्रत्येक गोष्टी काय असतात आणि ते वापरतात कसं आणि त्याच्यामध्ये अजून काय ॲडिशन करायला पाहिजे किंवा काय करायला पाहिजे याच्याबद्दल माझे एक डॉक्टर मित्र आहेत, ते तुम्हाला पूर्ण गायडन्स करणार आहेत। तर मग आता जसं बघताय मी गाडीत आहे, मी निघालोय, नांद्र्यालाच जाणार आहे, लय लांब नाही आहे। तिथं जाऊया, डॉक्टरांशी बोलूया आणि मेडिकल किटबद्दल किंवा त्या फर्स्ट एड किटबद्दल तुम्हाला पूर्णपणे मी माहिती देतो। तर मग आजचा व्हिडिओ आहे, परत एकदा सांगतो, हा स्किप करू नका, हा व्हिडिओ पूर्ण बघा। आणि हो, आपल्या कॉन्टॅक्टमधील प्रत्येक व्यक्तीसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण का काही सांगता येत नाही, तुमचा एक शेअर एखाद्या व्यक्तीसाठी खरंच खूप मोठी मदत ठरू शकते। त्यामुळे जास्त आपण डॉक्टरांच्या इथं पोहोचलोय आणि हे गाडीबरोबर येणारं एमर्जन्सी किट आहे, फर्स्ट एड किट। हे आता आत जाऊया, डॉक्टरांना दाखवूया, डॉक्टर सांगतील याच्यामध्ये काय काय आणि याचा यूज कसा करायचा किंवा काय करायचं त्याच्याबद्दल डिटेल डॉक्टर तुम्हाला पूर्णपणे एक्सप्लेन करून सांगतील। नमस्कार, माझं नाव डॉक्टर पंकज कुपवाडे आहे। मी MBBS DCH असून बालरोग तज्ज्ञ म्हणून नांद्र्यामध्ये सार्थक क्लिनिक या हॉस्पिटलमध्ये मी सध्या आता कार्यरत आहे। थोड्या दिवसापूर्वी स्वप्नीलचा मला फोन आला होता। फोनमध्ये त्यांनी मला सांगितलं की डॉक्टर, तुमची एक गरजेची वस्तू माझ्याकडे आहे, ती मला तुम्हाला द्यायची आहे, ती देण्यासाठी मी तुम्हाला कधी येईल? मग तो दुसऱ्या दिवशी मी त्याला लगेच बोलवल्यानंतर तो आल्यानंतर घेऊन आला। ती गोष्ट होती ही फर्स्ट एड किट, जी सगळ्या फोर व्हीलर आणि टू व्हीलरमध्ये कंपल्सरी आपल्या गाडीमध्ये भेटत असते। मग मी स्वप्नीलला प्रश्न विचारला, ही माझ्या दृष्टीने गरजेची आहेच, पण ही तुझ्या दृष्टीने सुद्धा ही खूप महत्त्वाची आहे। मग त्यानंतर स्वप्नीलने मला लगेच विचारलं की ह्याचा वापर कसा करायचा हेच तुम्ही मला सांगा। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा भटकंती स्वप्नील याचा जो ओनर आहे त्याला आपण पहिल्यांदा इथे बोलवून घेऊया। हॅलो, ही जी गोष्ट आहे ज्याबद्दल आपण आज माहिती पूर्णपणे घेणार आहोत, त्यातल्या काय गोष्टी असतात हे पहिल्यांदा आपण समजावून घेणार आहोत। फर्स्ट एड किट हे नेहमी ॲक्सिडेंट झाल्यानंतर लगेच वापरात येण्याची जी गोष्ट असते आणि जो बॉक्स असतो त्याला फर्स्ट एड किट म्हणतात। सगळ्यात महत्त्वाचं आपण हे समजावून घेऊया की ॲक्सिडेंट होतात कसे। ॲक्सिडेंट ही अनावधानाने गोष्ट होण्यासारखी आहे। ॲक्सिडेंट झाल्यानंतर, रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपण स्वतःला सिक्युअर करून घेतलं पाहिजे। म्हणजे आपल्याला कुठे जरी लागला असेल तर आपल्याला स्वतःला काळजी घेऊन रोडच्या बाजूला जाऊन जे पण आपलं व्हेकल आहे ते बाजूला घेऊन जाता आलं पाहिजे। जर येत नसेल तर दुसऱ्याची मदत आपण ती घेतली पाहिजे। जर आपण सिक्युअर जर झालेले असेल आणि आपल्याकडून किंवा अनावधानाने दुसऱ्यांच्याकडून किंवा आपल्याकडून जर कुठली जर ॲक्सिडेंट जर झाला असेल तर त्याच्या मदतीला आपण धावून गेलेलं पाहिजे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जो सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आहे
ऍक्सिडेंट हा अनावधानाने होणारी गोष्ट आहे. जर आपण कोणत्याही रोडवरच्या व्यक्तीला आपण जर मदत जर केली आणि त्याला आपण हॉस्पिटलपर्यंत जर पोचू शकलो, तर तिथं गेल्यानंतर जर तुमची चौकशी जर कोण जर करत असेल तर स्वतःची आयडेंटिटी किंवा स्वतःचं नाव हे सांगणं अनिवार्य नाही. कारण आपण माणुसकी या नात्याने आपण हॉस्पिटलमध्ये कुठल्या तर एक दुर्घटना झालेल्या व्यक्तीला जर पोचवत जर असेल तर त्याच्यापेक्षा पुण्याचं काही काम नाही आहे. म्हणून सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिलेला आहे. ऍक्सिडेंट होतात कसे, 2 व्हीलर आणि 4 व्हीलर ह्या प्रमाणे होऊ शकतात. सगळ्यात महत्वाचं, 2 व्हीलर जर तुम्ही ड्राईव्ह जर करत असाल तर ट्रॅफिक नियमानुसार आपल्याला हेल्मेट वापरणं खूप गरजेचं आहे. हेल्मेट हे आपल्या डोक्याला ज्यावेळी मार लागणार असेल किंवा लागत असेल तर आपला आतला मेंदू सिक्युअर ठेवण्यासाठी हा हेल्मेटचा वापर होऊ शकतो. आणि 4 व्हीलर जर तुम्ही जर ड्राईव्ह जर करत असाल तर सीट बेल्ट हा कंपल्सरी वापरणं गरजेचं आहे. 2000 म्हणजे BS6 BS4च्या गाड्यांच्या नंतर सगळ्या 4 व्हीलरमध्ये बेसिक 4 व्हीलर जरी घेतला तर त्यामध्ये एअरबॅग हे कंपल्सरी केलेले आहेत. पण कधी कधी 4 व्हीलरमध्ये ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्वरित एअरबॅग न ओपन होण्याचे भरपूर असे आपण इव्हेंट बघितलेले आहेत. त्याचं कारण असतं की सीट बेल्ट लावलेला नसतो. आणि भारतातल्या सारख्या गाड्यांच्या मध्ये सीट बेल्ट लावल्यानंतर एअरबॅग ज्यावेळी फुटतो त्याचा खर्च वाचवण्यासाठी हा प्रोव्हिजन केलेला असतं. जिथं माणूसच जर बसलेला जर नसेल तिथं एअरबॅग फुटून काय उपयोग नसतो. म्हणून पहिल्यांदा सीट बेल्ट 4 व्हीलर चालत असताना लावा. आता सगळ्यात महत्त्वाची आपण फर्स्ट एड किट बदल्या आतल्या सगळ्या गोष्टींची माहिती घेऊया. हे एकदम बेसिकचं फर्स्ट एड किट आहे ज्याच्यामध्ये 4 व्हीलर मधनं स्वप्नीलनं मला सांगितलं होतं ते की आपण सगळ्यांची माहिती घेऊया. ॲब्झॉर्बंट कॉस हे स्टेरलाइज लिहिलेलं असतं. स्टेरलाइज म्हणजे निर्जंतुकीकरण केल्यानंतर जे आपण वापरात आणायचं असतं त्याची एक्सपायरी डेट नेहमी बघितली गेली पाहिजे. कारण गाडी आपण ज्यावेळी घेत असतो आणि वर्षानुवर्ष वापरत असतो, मग ज्यावेळी सर्व्हिसिंगला आपण जात असतो त्यावेळी आपलं असं सांगणं सर्व्हिस सेल्समॅनला सांगितलं गेलं असेल की बाबा फर्स्ट एड किट माझं अपडेट करून घे. म्हणजे जर एक्सपायर जर झालेलं जर असेल तर तो अपडेटेड फर्स्ट एड किट त्याची किंमत जास्त नसते, 100 ते 150 रुपयाला मिळत असते. तो अपडेट करून ठेवत असतो. त्यातला हा प्रकार म्हणजे हा ॲब्झॉर्बंट गॉज. म्हणजे कुठेही आपल्याला जखम जर झाली जर असेल तर शोषून घेण्याचं हे काम करून घेत असतं किंवा त्यातली घाण बाजूला काढण्यासाठी. हे आपण ओपन केल्यानंतर आपल्याकडे ओपन केलेले ठेवलेले इथे ॲब्झॉर्बंट गॉज आहेत. जिथंही जखम जर झाली तिथं जर माती आणि संसर्ग जंतूचा न होण्यासाठी सगळ्यात महत्वाचं जखम ही स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली पाहिजे. आपण कधीही रायडिंगला ज्यावेळी जात असतो त्यावेळी आपल्या बॅगेमध्ये स्वच्छ पाण्याची बॉटल असतेच. 4 व्हीलरमध्ये तर असतेच, 2 व्हीलरमध्ये पण आपल्या बॅगेमध्ये हे ठेवणं गरजेचं आहे. त्याचसोबत थोडंसं हँडवॉश ठेवलं तर कधीही उत्तम. हँडवॉशने पूर्ण जखम साफ करून घेतल्यानंतर दुसरा एक जो पॅड आहे तो वापरायचा आहे आणि वापरल्यानंतर त्याच्यावर आपण जखम ही बंद करून घेऊ शकतो. भरपूर अशा फर्स्ट एड किटमध्ये सीझर नसते, पण नंतर आपण फर्स्ट एड किटमध्ये काय ऍड करायचं हे आपण मी तुम्हाला सांगेन. अशा प्रमाणे आपलं जखम आपण थांबवून घेऊ शकतो. कधी कधी फर्स्ट एड किटमध्ये अँटीसेप्टिक मलम दिलेले असतात, पण मी सांगितल्याप्रमाणे अँटीसेप्टिक क्रीम ही विदिन एक्सपायरी आहे का याचा वापर करून आपण हे लावू शकतो. जस्ट ती ओपन करायची असते, लावल्यानंतर आपण स्वतःला सिक्युअर करून घेण्यासाठी स्टिकिंग ते लावून घेऊ शकतो. नंतर स्वतःचं पूर्ण रक्तस्राव थांबल्यानंतर किंवा स्वतःची जखम व्यवस्थित झाल्यानंतर आपण दुसऱ्याच्या मदतीला हे जाऊ शकतो. हे झालं गॉज बद्दल. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये प्रेशर बँडेज एक असतो ज्याला आपण क्रेप बँडेज मध्ये सुद्धा म्हणू शकतो. छोटी इंजुरी जर झाली असेल तर कधी कधी हॅन्साप्लास्ट किंवा छोटी स्टिकिंग सुद्धा असते, ते पण आपण वापरू शकतो. बाकीच्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये रिपीटेडली 2 दिलेल्या असतात, एक जखम साफ करण्यासाठी आणि एक जखमला अप्लाय करण्यासाठी. फर्स्ट एड किट मध्ये काय ऍड करायला पाहिजे आता ह्या गोष्टी मी तुम्हाला दाखवल्या, ह्याच्यामधनं एवढंच आपण बाहेर काढलं.
कधी कधी याच्यामध्ये स्टिकिंग मिस असते. मग बाजारामध्ये मेडिकलमध्ये छोटी स्टिकिंग मिळत असते, हायपोअलर्जिक असते. आणि छोटीशी सीझर, कधी कधी ही सीझर पण कधी कधी आपल्याला लागू शकते, किंवा फोल्डेबल सीझर पण बाजारामध्ये अवेलेबल आहेत, आपण त्याच्यामध्ये ऍड करू शकतो. छोटे छोटे बँडेजेस मिळतात बाजारामध्ये 2 इंची किंवा 4 इंची, त्याच्यामध्ये आपण 2 आपण ऍड करू शकतो. आता ऍक्सिडेंट झाला आणि आपल्याला असं वाटतंय की त्या माणसाचा हातच हलत नाहीये, जखम तर कुठं दिसतच नाहीये, पण असं वाटतंय की त्याचा हातच हलत नाहीये, जमल्यास फ्रॅक्चर असेल, तर आमच्या मेडिकल शास्त्रामध्ये जिथं लागलं असेल हॉस्पिटलपर्यंत पोचवेपर्यंत त्याचा जो हात आहे किंवा तिथली कुठलीही हाडाची बाजू आहे, इनॲडिक्वेट त्याला जर फिक्सेशन जर आपण केलं, किंवा इनॲडिक्वेट फिक्सेशनमुळे जास्त धोका होण्याची शक्यता असू शकते. मग ॲडिक्वेट आपण जर फिक्सेशन जर केलं तर फ्रॅक्चर जो तुटलेला जो बोन असतो किंवा जे हाड जे तुटलेलं असते त्याच्यामुळे दुसरी दुखापत होत नाही, आणि हाड ज्यावेळी तुटत असतं आजूबाजूच्या वेसलला डॅमेज करत नाही. मग आपण काय करू शकतो, प्लास्टर तर आपल्याकडे नसतोच, आजूबाजूला झाडी झुडपात काट्या बिट्या काहीही मिळत असतात, त्याचा वापर करून क्विक फिक्सेशन जर हाड मोडलं असेल तर कसं करायचं ते तुम्हाला मी बाजारामध्ये रस्त्यामध्ये कुठेही काही आपल्याला सापडतात, त्याच्यामध्ये काठी असतात. काठी फिक्स करण्यासाठी पटकन आपण त्याला धरायला सांगू शकतो. समजा की इथं आपला हात मोडलेला आहे किंवा कोपऱ्याला हात मोडलेला आहे, हे असं आपण हे करू शकतो. आणि जसं आपल्या ह्याच्यामध्ये दिलेला असतो, आपल्या फर्स्ट एड किटमध्ये जे दिलेलं असतं, तो मुवमेंट जास्त न होऊ देण्यासाठी जर हॉस्पिटल जर दूर असेल तर ह्याच्यानुसार एकतर काठीचा अवलंब करू शकतो, किंवा जवळच्या कुठेतरी दुकानामध्ये जर न्यूजपेपर असेल किंवा पुठ्ठा जर असेल तर स्प्लिंट म्हणून आपण त्याचा असा वापर करू शकतो. असा त्यांचा जखमी माणसाचा हात धरून आपण डायरेक्ट फिक्सेशन करू शकतो. आणि परत ह्याच्या गळ्यामध्ये आपण त्याला सपोर्ट देऊ शकतो. अशा प्रकारे आपण जर मोडलेल्या हाडावर त्वरित विदिन अ सेकंड आपण त्याला फिक्स करू शकतो. जर त्याला तो माणसाने जर हेल्मेट जर परिधान जर केलं जर असेल आणि त्याची जर मान हलत जर नसेल तर सगळ्यात महत्त्वाचे आपल्या मानेचे ज्या मणके आहेत त्याच्यामुळे आपल्या मेंदूच्या खालच्या स्पायनल कॉर्डला जर इंजुरी व्हायला नको जर असेल तर त्याच्यासाठी फिक्सेशन एक क्विक करू शकतो. जर त्याचा मानच हलत नाहीये, पूर्णच मान हलत नाहीये, तो इकडे तिकडे सुद्धा बघू शकत नाहीये, मग मोडलेले जे मणके असतात ते कधी कधी आपल्या मज्जातंतूमध्ये घुसण्याचा प्रयत्न कधी कधी होऊ शकतो, ज्यावेळी आपण पेशंटला उचलून ठेवू शकतो. त्यावेळी काय करायचंय, जर आजूबाजूला कुठं जर पुठ्ठा बिठ्ठा जर अवेलेबल जर असेल तर नेक फिक्सेशन ह्याच्यामध्ये खूप महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये आपण त्वरित त्याला कॉलर सपोर्ट असा इथे देऊ शकतो. त्याचप्रमाणे जो बँडेजचा हे आहे तो पूर्ण याच्याप्रमाणे आपण हे करून त्याचं नेक स्टॅबिलायझेशन करू शकतो. भरपूर सारख्या ऍक्सिडेंटमध्ये जे प्रोफेशनल रेसर वगैरे असतात त्यांच्या ऍक्सिडेंटमध्ये असं पूर्ण नेक फिक्स करून त्यांचं नेण्यात येत असतं. त्याच्या पाठीमागचं कारण तेच आहे, मेंदूच्या खालचा बाजूचा मज्जातंतूचा जो भाग आहे तो आपल्या स्वतःच्या मणक्यानेच डॅमेज व्हायला नको आणि त्याच्या खालच्या बाजूला पूर्ण सगळ्या संवेदना किंवा पॅरालिसिस व्हायला नको, म्हणून नेक फिक्सेशन करणं खूप महत्वाचं आहे.
हे झालं इम्प्लिमेंटेशन. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ॲक्सिडेंट दिसता क्षणी आपण 108 ॲम्ब्युलन्सला फोन केला गेला पाहिजे. जर आपल्या मोबाईलमध्ये बॅलन्स असो नसो तरी सुद्धा हा फोन मोफत लावला जाऊ शकतो. त्यावेळी आपल्याला आपलं स्वतःचं स्थान सांगायचं आहे, ॲक्सिडेंट कुठं झालेलं आहे एवढं कळवायचं आहे. जर हायवेला जर पेट्रोलिंगचे जर पोलीस वगैरे जर असतील किंवा ॲम्ब्युलन्स जर असेल तर ते त्वरित आपल्याला दुर्घटनास्थळी येऊन मदत करू शकतात. ह्या पूर्ण गोष्टींचं आपण इम्प्लिमेंटेशन हे आपण बघितलेलं आहे. आणि सिक्युअर ट्रान्सपोर्टमध्ये जवळच्या कोणत्याही हॉस्पिटलमध्ये आपण त्या पेशंटला पोचवू शकतो. परत मी रिपीट करतोय की डॉक्टर या नात्याने एवढी तरी माहिती तुम्हाला थोडीशी सांगणं माझं हे कर्तव्य होतं. आणि ॲक्सिडेंट हा अनावधानानं होणारी गोष्ट आहे आणि आपण दुर्घटनास्थळी मदत जर करत जर असेल त्याच्यापेक्षा जास्त पुण्य काही नाही आहे. आणि इट इज आवर रिस्पॉन्सिबिलिटी आणि ॲज वेल ॲज आवर सोशल ड्युटी. थँक्यू डॉक्टर, तुम्ही खूप चांगली मला माहिती दिली आणि ही माहिती सगळ्यांना नक्कीच आवडली असेल. आणि या पद्धतीने प्रत्येक जण इम्प्लिमेंट करतील सुद्धा आणि प्रत्येक जण गाडीमध्ये किट ठेवतील. डॉक्टरने फक्त हेल्मेट सांगितलं, पण मी नेहमी म्हणतो कंपल्सरी पायात शूज, एल्बो गार्ड, नी गार्ड हे कंपल्सरी असावेत. तुम्ही लॉंग रूटला जर जात असाल, टू व्हीलरसाठी तुम्ही लॉंग रूटला जात असाल तर ह्या गोष्टी तुम्हाला आहे. लोकलमध्ये फिरत असाल तर एखाद्या वेळेस ते गोष्टी थोडं एक्सेप्शन होऊ शकतं. पण तुम्ही जर लॉंग रूट जात असाल 50 किलोमीटर किंवा 30 किलोमीटरच्या पुढे जात असाल तर या गोष्टी असणं कंपल्सरी आहे. त्याच्या आत जरी घातल्यात तर हे तुमच्यासाठी खूप सिक्युअर्ड आहे. आणि हेल्मेट जे वापरतो ते हेल्मेटमध्ये मागं ISI मार्क असतो किंवा कंपनीचं प्रॉपर एक या हेल्मेटबद्दलचं जे काय असतं ते डिस्क्रिप्शन असतं. त्या पद्धतीचं सगळं पूर्ण चेक करा. आता प्रत्येक हेल्मेटला रेटिंग असतं, ISI रेटिंग असतं, स्नेल रेटिंग असतं. त्याप्रमाणे हेल्मेट चेक करून ISI मार्किंगवालं हेल्मेट हे कंपल्सरी वापरायचं. आता हेल्मेट कसं वापरावं, कसलं घ्यायचं, काय घ्यायचं, तुम्हाला फिटिंग वगैरे बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला परत पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो. अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची स्वप्नील राहूनच गेली. जर तुम्ही प्रोफेशनल रायडर असाल आणि वरचेवर जर टू व्हीलरचा आणि फोर व्हीलरचा तुमचा जर वापर जर होत असेल, असं छोट्या प्रकारचं एक आयडेंटिटी आपल्याला सोबत ठेवलं पाहिजे. जेणेकरून मी माझं स्वतःची आयडेंटिटी मी नेहमी सोबत ठेवतो. हे ड्रायव्हिंग लायसन नाही, ही स्वतःची आयडेंटिटी म्हणजे स्वतःचं याच्यामध्ये नाव असतं, ब्रीफमध्ये स्वतःचा ॲड्रेस असतो, आपला ब्लड ग्रुप लिहिलेला असतो. आपल्या कधी कधी लायसन्सवर हा ब्लँक ठेवलेला असतो कारण तिथं ऑप्शनल म्हणून विचारलेलं असतं. O निगेटिव्ह, B निगेटिव्ह, A निगेटिव्ह असे रेअर ब्लड ग्रुप जर असतील आणि अनावधानाने किंवा दुर्दैवाने आपला जर ॲक्सिडेंट जर झालेला जर असेल तर पुढच्या हॉस्पिटलमध्ये जाईपर्यंत ॲम्ब्युलन्सवाले लगेच स्वतःची माहिती घेऊन जर रक्त चढवायची गरज जर असेल तर त्याची अरेंजमेंट त्वरित केली जाते. आणि स्वतःचे इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं पहिला आपला मोबाईल नंबर पाहिजे. जर मोबाईल जर कुठं जर दुर्घटनास्थळी जर मिस जर झाला असेल तर कोणताही माणूस त्याच्यावर फोन करेल, आपला फोन सापडेल आणि दुसऱ्या वेळेला आपल्या घरातल्यांचा नंबर पाहिजे, किमान 2 तरी नंबर ह्याच्यामध्ये पाहिजे की सांगण्यात येईल की बाबा अशा व्यक्तीचा दुर्घटना झालेली आहे आणि आम्ही ह्याच्याप्रमाणे पुढं आपण त्याला जीव वाचवण्यासाठी किंवा त्याला मदत करण्यासाठी ह्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जात आहोत की जेणेकरून त्याचे नातेवाईक तिथे लवकर पोचतील. अशा प्रकारचं आयडेंटिटी हे नेहमी आपल्या खिशात ठेवलं गेलं पाहिजे. ओके, याचा फोटो मी तुम्हाला टाकतो, फोटोमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये कळेल. प्लस हेल्मेट, तुमचं हेल्मेट असेल किंवा गाडी असेल, बाईकवर आपण कंपल्सरी आम्ही ब्लड ग्रुप वगैरे आमच्या कंपल्सरी बाईकवर आम्ही हेल्मेटवरच मेन्शन केलेलं असतं. बॅक साईडला असतं किंवा साईडला कोणत्याही ठिकाणी तुमचा ब्लड ग्रुप कंपल्सरी मेन्शन करा, स्वतःचं नाव आणि ब्लड ग्रुप अशा पद्धतीनं कंपल्सरी तुमच्या मोबाईलच्या बॅक साईडला किंवा लोक इझिली ऍक्सेस करू शकतील किंवा लोकांना पटकन ती गोष्ट दिसेल अशा ठिकाणी ठेवा, जेणेकरून ती तुमच्यासाठी आणि बाकीच्या मदत करणाऱ्या लोकांसाठी खूप फायद्याची ठरू शकते. ओके स्वप्नील, तर तुला समजलं असेल की ह्या पूर्ण गोष्टींचा वापर कसं करायचा आहे,
फिक्सेशन कसं करायचं आहे, जखमा कशा साफ करायच्या आहेत आणि याच्यामध्ये ॲडॉन काय करायचं आहे, छोटीशी सिझर जेवढं थोडंसं असेल तेवढं, आणि ह्याची एक्सपायरी बघणं गरजेचं आहे, अपडेटेड राहणं गरजेचं आहे. अशाच चांगल्या माहितीसाठी भटकंती विथ स्वप्नील ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याला फॉलो करा. थँक्यू.